नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बी आर अंधारे आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी नुजूड शिडचे क्रांतिकारी वाण यावर्षी नवीन दिलेले वाण कापसामध्ये विजेता 858 या वाणाच्या ठिकाणी पीक पाहणी करणार आहोत। आणि आज आपण आहोत केळेगावान तालुका बदनापूर जिल्हा जालना आणि मधुकर काका मदन यांच्या शेतात आपण आज या ठिकाणी आहोत। आणि या ठिकाणी विजेता या वाणाचे काही गुणधर्म मी आपल्याला या बोर्डवर सांगू इच्छितो। या वाणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे लवकर येणारे वाण म्हणजे जलद परिपक्वता। दुसरं वैशिष्ट्य आहे याचं लवदार पाने, या पानावरती लव आहे। तिसरं वैशिष्ट्य आहे याचं सुगडीत झाड आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे याचा अधिक रुईचा उतारा। आपण या ठिकाणी बोर्डवर बघितलं तर हे प्रत्यक्ष झाडामध्ये आहे का आपण या ठिकाणी बघूया। तर शेतकरी मित्रांनो, या वाणाची लागवड जी आहे ही जवळपास 10 जून रोजी झालेली आहे आणि आज आहे 9 सप्टेंबर, म्हणजे 89 दिवस या वाणाला आज कंप्लीट झालेले आहे। आता 89 दिवसामध्ये आम्ही याला सरासरी बोंड मोजले तर 42 बोंड या ठिकाणी भरलेले आहे। 42 बोंड आणि जवळपास 32-35 पाती याला भरलेले आहे। म्हणजे या ठिकाणी पहिलं जे सांगितलं आम्ही लवकर परिपक्वता म्हणजे लवकर येणार वाण हे विजेता आहे। दुसरं म्हणजे याच्या पानावरती लव आहे, हे या ठिकाणी बघू शकता आपण। याचे केसाळ पानं आहे, लवदार पानं आहे। लवदार पानं असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला पूर्ण शेत जे आहे पूर्ण शेत हे हिरवागार दिसते। म्हणजे केसाळ पानं असल्यामुळं येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव या वाणावर अतिशय कमी येतो। म्हणजे आपल्याला कमीत कमी फवारणीमध्ये 1 ते 2 फवारणीची याच्यामध्ये बचत होऊ शकते। तिसरं आहे सुगडीत झाड। सुगडीत झाड म्हणजे हे वाण सरळ वाढणार आहे। सरळ वाढत असल्यामुळे आपण एका एकरामध्ये जवळपास 3 बाय 1 वर 3 बाय 1.5 वर 1.25 वर याची लागवड करू शकतो। कारण एक 1.25 वर जर लागवड केली आपण 3 बाय 1 वर जर केली हा वाण दाटत नाही, सरळ वाढणार असल्यामुळं रानामध्ये हवा खेळती राहते। रानामध्ये हवा खेळती राहिल्यामुळं सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळं पातेगळ आणि गळ या वाणाची होत नाही। तर तिसरं म्हणजे रुईचा उतारा। आता रुईचा उतारा या ठिकाणी सांगू शकत नाही कारण की कापूस फुटलेला नाहीये। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की हा वाण विजेता यावर्षी आपल्याला कुठेही बघायला मिळाला तर हा वाण अवश्य बघा, प्रत्यक्ष खात्री करा आणि पुढच्या वर्षी आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष लावून याचा आपण अनुभव घेऊ शकता। धन्यवाद।